नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मटकीला लांबसडक मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत। मटकी चिकट न होता आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मटकीला मोड आणणार आहोत। आज आपण मटकीला मोड आणण्यासाठी पुरणाच्या चाळणीचा किंवा कपड्याचा देखील वापर करणार नाही। आज आपण वेगळ्या पद्धतीने मटकीला मोड आणणार आहोत। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, मटकीला लांबसडक मोड आलेले आहेत। असे लांबसडक मोड मटकीला कसे आणायचे ते आज आपण पाहणार आहोत। एका रात्रीमध्ये आपण हे मटकीला मोड आणलेले आहेत। मोड आलेली मटकी बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी मटकी घेतलेली आहे। मटकी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये काही कचरा असेल तर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला मटकी घालायची आहे व त्याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। व मटकी स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे। मटकीमध्ये आपल्याला भरपूर सारे पाणी घालायचे आहे, कारण कडधान्य भिजत घातल्यानंतर ते फुगून डबल बनतात। त्यासाठी आपल्याला कडधान्य भिजवण्यासाठी जास्त पाणी ओतावे लागते। व पाणी घातल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला मटकी भिजत ठेवायची आहे। व 6 तासानंतर आपल्याला मटकीवरील झाकण काढायचे आहे व नंतर आपल्याला मटकी अजून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामुळे मटकी चिकट बनत नाही व मटकीचा वास देखील येत नाही। मटकी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला मोठी छिद्रे असलेल्या चाळणीमध्ये ओतायची आहे। म्हणजेच आपण ज्या चाळणीने दळण करतो त्या चाळणीमध्ये आपल्याला मटकी ओतायची आहे। एका पाटीवरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मटकी ओतायची आहे। म्हणजे मटकीमधील नितळलेले पाणी खाली पाटीमध्ये पडते, त्यामुळे मटकीला चांगले मोड येण्यास मदत होते। पुरणाच्या चाळणीमध्ये मटकीला मोड चांगले येतात, परंतु मटकी चाळणीतून बाहेर काढताना त्याच्यातील बरेच मोड तुटले जातात। यासाठी आज आपण मोठ्या छिद्रावाल्या चाळणीमध्ये मटकीला मोड आणणार आहोत। त्यामुळे मटकी चाळणीमधून सहज बाहेर निघते व मटकीचा एकही मोड तुटत नाही। मटकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला मटकी चाळणीमध्ये ओतायची आहे व ती पसरवून घ्यायची आहे। व नंतर मटकीवरती आपल्याला ओला रुमाल टाकायचा आहे। नंतर त्याच्यावरती आपल्याला कोरडा नॅपकिन अंथरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ताटपालथे घालायचे आहे व रात्रभर आपल्याला मटकी मोड यायला ठेवायची आहे। व दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला मटकीवरील ताट काढायचे आहे आणि त्याच्यावरील नॅपकिन आणि रुमाल काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, एका रात्रीमध्येच मटकीला खूप छान मोड आलेले आहेत। व नंतर आपल्याला ती मटकी हाताने चाळणीपासून वेगळी करून घ्यायची आहे। मटकी सहजपणे चाळणीपासून वेगळी होते, कारण आपण ही मटकी मोठ्या छिद्रावाल्या चाळणीमध्ये ठेवलेली होती। त्याच्यामुळे मटकी चाळणीमधून सहज बाहेर निघते व नंतर आपल्याला मटकी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, मटकीला खूप छान मोड आलेले आहेत। मटकीचा एकही मोड न तुटता मटकी अगदी सहजपणे चाळणीतून बाहेर निघत आहे। आपण जर पुरणाच्या चाळणीमध्ये किंवा रुमालमध्ये बांधून मटकी मोड येण्यासाठी ठेवली तर मटकीला मोड खूप छान येतात, परंतु मटकी पुरणाच्या चाळणीतून बाहेर काढताना किंवा रुमालमधून बाहेर काढताना त्याचे मोड तुटले जातात। यासाठी आपण मोठ्या छिद्रावाल्या चाळणीमध्ये आपण ही मटकी मोड येण्यासाठी ठेवलेली होती व अशा पद्धतीने मटकीला मोड आणले तर एका रात्रीमध्ये मटकीला खूप छान मोड येतात व मटकी चाळणीतून बाहेर काढताना त्याचा एकही मोड तुटत नाही। व एका रात्रीमध्ये मटकीला मोड आल्यामुळे मटकी चिकट देखील होत नाही व त्याचा कुबट वास देखील येत नाही। व अशा पद्धतीने मटकीला मोड आणले तर एका रात्रीमध्ये मटकी चिकट न होता मटकीला खूप छान मोड येतात। धन्यवाद।